हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. न्यायालयाचा निर्णायक निकाल. अहिल्यानगरातील 4 नगरपरिषदांची स्थगित निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा राज्यभर उडालेला असताना अहिल्यानगर जिल्ह्यात एक वेगळेच चित्र अनुभवायला मिळाले होते. जिल्ह्यातील 12 पैकी 4 नगरपरिषदांच्या निवडणुका न्यायालयीन कारणास्तव स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र आज न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णायक निकाल लागू झाल्याने या सर्व ठिकाणच्या निवडणूक प्रक्रियेला पुन्हा वेग मिळाला आहे. जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली, प्रवरा, नेवासा आणि पाथर्डी या 4 नगरपरिषदांच्या निवडणुका नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधात दाखल झालेल्या अपिलांमुळे तात्पुरत्या थांबल्या होत्या. निवडणूक आयोगाने स्थगितीचा निर्णय घेतल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी पुढील घडामोडींसाठी न्यायालयीन प्रक्रियेवर लक्ष ठेवले होते. आज न्यायालयाने या सर्व अपिलांवर सुनावणी पूर्ण करत स्थगिती उठवण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच 7 नगरसेवक पदांवरील प्रलंबित अपिलांवरही स्पष्टता देण्यात आली असून त्या जागांची मतदान प्रक्रिया देखील आता सुरळीत मार्गावर येणार आहे. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थगित केलेल्या 4 नगरपरिषदांसाठी माघार अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर ठेवण्यात आली आहे, तर मतदान 20 डिसेंबर रोजी पार पडेल. त्यानंतर 21 डिसेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यातच अहिल्यानगर जिल्ह्यातील या 4 नगरपरिषदांवरील न्यायालयीन निर्णयाकडे जिल्ह्यासह राज्यभराचे लक्ष लागले होते. आजचा निकाल लागल्यानंतर जिल्ह्यातील निवडणूक वातावरणाला नव्याने ऊर्जा आणि गती मिळाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 86 उमेदवार तर 881 नगरसेवक पदांसाठी तब्बल 1938 उमेदवार मैदानात आहेत. यामध्ये श्रीरामपूर नगरपालिका सर्वाधिक लक्षवेधी ठरली असून येथे नगराध्यक्ष पदासाठी 13 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी तब्बल 208 उमेदवार रिंगणात स्पर्धेत राहिले आहेत. न्यायालयाने स्थगितीतून मोकळा मार्ग दाखवताच 4ही नगरपरिषदांमध्ये नव्याने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील काही दिवसात या ठिकाणचे राजकारण अधिक तापणार असून प्रचारातही नवा वेग येणार आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी शेख शफीक मनियार.